नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये पहाटेला आता अबोली एकटीच घराबाहेर आलेली असते. ती समोर पाहते तर अंगणात कोणीतरी डस्टबिन ठेवलेली असते. अबोली जेव्हा ती उचलायला जाते तिचं बाजूला लक्ष जातं आणि शेजारीच रक्ताची पावलं उमटलेली असतात. ती पाहून अबोलीला तर मोठा धक्काच बसतो. अबोलीचं समोर लक्ष जातं, असेच रक्ताचे पावलं समोरही उमटलेले असतात. अबोली त्यांचा मागोवा घेत पुढे पुढे जात असते आणि तेव्हाच अबोलीला समोरच ते येल्लो शूज दिसतात ज्यांना रक्त लागलेलं असतं. समोरच एक चादर असते. अबोली जेव्हा घाबरूनच ती बाजूला करते, ती जोरानेच किंचाळत अंकुशला आवाज देते. तेव्हा चाळीतील सर्वच जण आता तिथे जमा होतात. अबोली घाबरतच अंकुशला सांगू लागते की सर तो इथे आलाय. तेव्हा अंकुश एक क्षण काय झालंय अबोली असं विचारू लागतो. अबोली म्हणते की सर ही रक्तांची पावलं पहा, तो बहुरूपी इथे आलाय. अबोली रडतच अंकुशला म्हणत असते की सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, हे जे शूज आहेत ना हे त्याचेच आहेत, मी त्या फोटोत सुद्धा पाहिले होते, हे माझ्या मनाचे खेळ नाहीये सर. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली अगं हे काय करते तू, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. आजी देखील अबोलीला समजावू लागते, परंतु रमा मात्र विचार करतच म्हणते की नाही, हा सगळा मनाचा खेळ नाही तर आपल्या भोवताली कोणीतरी अशुभ शक्ती वास करत आहे. ते ऐकतात सर्वच जण खूप घाबरून जातात. तर आजी देखील रडवेली होत म्हणते की होय ग पोरी, तू बरोबरच बोलत आहे, इथे कोणीतरी असो. उषा हे सगळं ना आपल्या समजण्याच्या पलीकडे असो. तेव्हा रमाही म्हणते की होय अंकुश, हे सगळं ना कोणी सामान्य माणूस नाही करू शकत. तेव्हा अंकुश चिडूनच म्हणतो की रमा आजी तुमचं हे सगळं काय चाललंय, थांबा मी काय ते पाहतो. आणि तो आता तिकडे जाणार असतो, परंतु अबोली त्याला पुन्हा पुन्हा थांबवत असते. अंकुश म्हणतो अबोली अगं असं काय करतेय, मी बघितल्याशिवाय कसं कळेल मला. परंतु अबोली आता अंकुशला शपथ घालते. तर आता आजी म्हणते की होय रे अंकुशा, हे काहीतरी वेगळंच असो. गावाकडे देखील अशीच एक बाई होती, तिलाही असेच भास व्हायचे आणि नंतर तिला एका बुवाकडे नेलं. या गोष्टी ज्या लोकांना कळतात त्यांनाच कळतात रे अंकुशा, असं बोलत असते. तेव्हा रमाही म्हणते की होय अंकुश, आई बरोबरच बोलत आहे. परंतु अंकुश पुन्हा चिडतो आणि म्हणतो की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. गेल्या काही दिवसापासून अबोलीच्या मनात भीती बसली आहे, म्हणून या अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत आहे ती. ते काही नाही, राघू तू जाऊन माझे ग्लोव्ज घेऊन ये असं सांगतो. तेव्हा राघू आता ग्लोव्ज आणून देते. तर अबोली मात्र अंकुशला थांबवत असते. अंकुश काही तिचं ऐकतच नाही आणि आता त्या शूज जवळ येतो. अंकुश आता अतिशय बारकाईने त्या शूजकडे पाहत निहाळत असतो आणि त्यानंतर लगेचच क्रिशला कॉल करून सांगतो की आमच्या चाळीत एक विचित्र प्रकार घडला आहे. इथे येल्लो कलरचे शूज सापडले आहेत आणि रक्ताचे ठसे सुद्धा, आणि हे तसेच शूज आहेत जे आपण त्या फोटोमध्ये बहुरूप्याकडे पाहिले होते. त्यामुळे तू लगेच एका फॉरेन्सिक टीमला इकडे पाठव असं सांगून तो फोन कट करतो आणि त्यानंतर त्या शूजकडे पाहत असतो. चाळीतील प्रत्येक जण खूपच घाबरून गेलेला असतो. तर त्यानंतर अंकुश आता ते शूज उचलून समोर आणतो आणि वास घेत नक्की ते रक्तच आहे ना हे कन्फर्म करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तितक्यातच आता एक व्यक्ती तिकडे येतो आणि ते येल्लो शूज घालायला लागतो. ते पाहून नीता लगेच ओरडते की अरे हे काय करतोय तू, ते ना भूताचे शूज आहेत. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की अहो हे माझे शूज आहेत, मी इथे मोरे काकूंकडे रंगकाम करायला आलो होतो. आणि ते ऐकताच नीता तर जोरजोराने हसायला लागते. म्हणते की राणे काका बघितलं का हे अबोलीचं भूत, आणि या अबोलीच्या डोक्यावर ना परिणाम झालाय, हिला भूत दिसतंय भूत. अबोली मात्र घाबरलेलीच असते. तर अंकुश ओरडूनच त्या व्यक्तीला म्हणतो की काय रे हे सगळं तू का केलं, की कोणी हे करण्याचे तुला पैसे दिले, बोल. या नीताने किंवा भावनाने तर हे सगळं करायला सांगितलं नाही ना. तेव्हा नीता रागानेच म्हणते अंकुश अरे काय बोलतोय तू. अंकुश ओरडूनच म्हणतो की गप्प बस, तू सुद्धा हे करूच शकते. आणि काय रे एवढ्या रात्रीचं तू इथे रंगकाम करायला आलाय, बोल खरं काय ते सांग असं ओरडूनच त्या व्यक्तीला विचारत असतो. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की असं काय करताय तुम्ही, मी इथे रंगकाम करत होतो आणि तेव्हाच माझे शूज लाल रंगाने माखले म्हणून ते धुवायला मी इथे ठेवले होते, हे बघा पाणी आणायला गेलो होतो असं तो गयावया करत सांगत असतो. तेव्हा अंकुश पुन्हा चिडूनच म्हणतो की खोटं बोलू नकोस, खरं सांग, नाहीतर तुला जेलमध्येच डांबीन अशी तो धमकी देतो. आणि तितक्यात मोरे काकू तिथे येतात. सांगतात की अंकुश अरे हा माझ्याच
तास घरी रंगकाम करत होता. उद्या त्याला गावाला जायचंय म्हणून रात्रभर जागून तो रंगकाम करत होता. आणि तुझी ही काय दादागिरी सुरू आहे? अबोली, भूत वगैरे हे सगळं काय आहे ग? असं त्या रागाने विचारत असतात. रमा आता सांगते की हे बघा, अबोलीने ना कुणाला तरी पाहिलं होतं. त्यानंतर तिने हे शूज पाहिले आणि तिचा काहीतरी गैरसमज झाला. सगळ्यांची ती माफी मागू लागते. तर अंकुश मात्र विचार करत म्हणतो की परंतु इतके महागडे शूज या व्यक्तीकडे कसे आले? तेव्हा मोरे काकू सांगतात की अरे हे आमच्या यांचे शूज आहेत. त्यांना असे वेगवेगळे शूज घालायची हौस आहे. हे जुने झाले होते म्हणूनच मी याला दिले. आता सर्वच जण शांत होतात. तर अंकुश आता अबोलीला घेऊन घरात येतो. तिला पाणी देत तिला शांत करत असतो. तर अबोली रडतच म्हणते की सर अहो, मी त्या फोटोत तेच शूज पाहिले होते म्हणून मला तसं वाटलं. तेव्हा नीता म्हणते की काय ग, फक्त ते एकच जोडी शूज बनवलेत का तुझ्या भूतासाठी? ही सगळी नवीन काय नाटकं लावलीत ग? आणि तो बहुरूपी तुला एकटीलाच कसा दिसतो? तुला काय साळीत नवीन तमाशा करायचा आहे का? असं अबोलीवर ओरडत असते. तेव्हा अंकुश देखील नीताला गप्प करतो. नीतावरच संशय घेत म्हणतो की मला तर असं वाटतंय की जवळचीच व्यक्ती हे सगळं करत आहे. तू तर हे सगळं करत नाहीस ना? असा नीताला प्रश्न करतो. तेव्हा नीता तर खूप भडकते. म्हणते की जरा काही झालं तर याचा संशय माझ्यावरच येतो. आई बघितलंस ना? आणि काय रे, शेवटी काहीही झालं तरी मी सावत्रच आहे. सख्खी बहीण असती तर असा प्रश्न विचारला असता का? तेव्हा आजी देखील चिडूनच म्हणते नीता, तुझ्या तोंडाची टकळी बंद कर आणि चल निघ इकडनं. तेव्हा नीता रागाने म्हणते की या घरात ना खरं बोलायची सोयच नाही आणि ती वैतागत तिथून निघून जाते. त्यानंतर रमा अबोलीला सांगते की जर का तुला खरंच असे काही भास होत असतील तर माझ्या ओळखीचे एक गुरुजी आहेत, ते खूप चांगले आहेत म्हणे. खूप जणांना फरक पडलाय म्हणे त्यांचा. मी उद्याच त्यांना बोलावून घेते असं म्हणते. तेव्हा अंकुश म्हणतो की रमा अगं, का उगीच चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालत आहेस? अबोलीच्या मनात फक्त एक साधी भीती आहे. बघितलं ना, बाहेर रंगाला रक्त समजली ती. तो आता सगळ्यांना झोपायला सांगतो. अबोली मात्र खूप घाबरलेली असते आणि घाबरून मनाशी म्हणते की अंकुश सर, मगाशी मी जे पाहिलंय ना ते सगळं इतकं सोपं नव्हतं. तो इथे आलाय आणि जर का तो इथे येऊन मला त्रास देऊ शकतो तर इतर सगळ्यांना सुद्धा देऊच शकतो आहे हे मात्र नक्की. परंतु मी हे सगळं तुम्हाला कसं समजावून सांगू? कुणालाच माझ्यावर विश्वास बसत नाहीये असं ती टेन्शनमध्येच स्वतःशी बोलत असते. त्यानंतर सकाळ होते. अबोली सर्वांसाठी चहा बनवत असते. रमा आणि आजी देखील तिथेच बसून गप्पा मारत असतात. अबोली रमाला चहा देते. तर रमा अबोलीबद्दल चौकशी करते. तेव्हा अबोली म्हणते की आई, मी बरी आहे आता आणि सॉरी, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना काल त्रास झाला. तेव्हा अंकुश तयार होऊन बाहेर येतो. म्हणतो की काहीही काय बोलतेस अबोली, तुझ्यामुळे कधीही कुणाला त्रास होऊ शकतो का? आणि तो आता देवाचं दर्शन घेत असतो. अबोली आता अंकुशला देखील चहा आणून देते आणि जायला निघते. परंतु अंकुश तिचा हात पकडत बळजबरीनेच तिला थांबवतो आणि खाली बसायला लावतो. अंकुश म्हणतो की ये, आपण सोबतच चहा घेऊया. अबोली सांगते नाही सर, मी केलाय माझा चहा, मी घेईन नंतर. परंतु अंकुश तिला हट्ट करत असतो. अबोली मात्र लाजत असते. तेव्हा आजी म्हणते की घे ग. तर रमा देखील अंकुश व अबोलीला चिडवत म्हणते की अगं घे ग अबोली, याने प्रेम वाढतं म्हणे. तेव्हा आजी हसतच बोलते आणि आता तर तुमच्यातलं प्रेम वाढलंच पाहिजे, तरच आम्हाला आमचा नातू आणि पंतू इथे खेळताना दिसेल काय ग सुने, असं बोलत खूप हसत असते. अबोली आता अंकुशने दिलेला तो चहा पिते. तर अंकुश हसतच म्हणतो काय ग अबोली, असा काय चहा पितेस? चहा पिताना ना हा असा आवाज झाला पाहिजे तरच स्ट्रेस निघून जातो. राघूही हसतच म्हणते अगं, लहानपणी सुद्धा ना मी असाच चहा प्यायचे आणि ती आता सूर असा आवाज करत चहा पिऊन दाखवते. तर रमा व अंकुश अबोलीलाही तसाच चहा प्यायला सांगतात. अबोलीला काही जमत नाही. तर त्यानंतर आता रमा म्हणते की कशाला छळतोस रे तिला, चहा प्यायचं सोडेन ती बिचारी. अंकुश आता ड्युटीवर निघणारच असतो आणि तो मुद्दाम अबोलीला म्हणतो की असा चहा पिण्याची प्रॅक्टिस कर बर का. तर अबोलीलाही आता भाजी घ्यायला जायचं असतं. अंकुश म्हणतो चल ना, सोबतच जाऊया. तेव्हा अबोली म्हणते का, भाजी कशी घ्यायचं हेही शिकवणार आहात का आता? तेव्हा रमा व आजी खूप हसत असतात. त्यानंतर अंकुश व अबोली आता बाहेर येतात. अबोली आता हसतच अंकुशला जायला सांगते. चाळीतच भाजीवाला आलेला असतो
असतो. सर्व बायका त्याच्याकडे भाजी घेत असतात. अबोली ही तिथेच असते आणि तितक्यात तिचं अचानकपणे समोर लक्ष जातं. समोरच काही साड्या वाळत असतात आणि तिथून कोणीतरी अबोलीवर लक्ष ठेवत आहे असा तिला संशय येतो. 2-3दा असं घडतं. त्यानंतर अखेर अबोली आता त्या दिशेने चालत येते. अबोली पुन्हा एकदा खूप घाबरलेली असते. घाबरतच आजूबाजूला कोणी आहे का ते शोधत असते आणि त्यानंतर त्या साडीच्या जवळ जातच कोण आहे तिकडे असं विचारते. तर पुढील भागात आता रमा अबोलीला विचारत असते, काय ग झाली का झोप? मघाशी शांत झोपली होतीस तू. अबोली घाबरूनच बाहेर डोकावत असते आणि तितक्यात तिला समोर बहुरूपी दिसतो आणि तो अबोलीला काय ग काय विचारतोय मी असं विचित्र आवाजात बोलत असतो. तर त्यानंतर नीता अबोलीवर ओरडत म्हणत असते की हिची ना नवीन नाटकं सुरू झालीत. काहीतर म्हणे भूत दिसतं हिला, थांबा आज मी हिचं भूतच पळवते असं म्हणत अबोलीला जोराने ढकलते आणि तितक्यात अंकुश येऊन अबोलीला सावरतो. आज नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.